जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पैठणकर स्वागत करतो तुमचं माझ्या या YouTube चॅनलमध्ये. काही दिवसानंतरच आता आपली नवोदय प्रवेश परीक्षा पेपर होणार आहे 30 डिसेंबर. त्यावर आधारित काही आपण प्रश्न इथं पाहणार आहोत. तर सुरुवात करूया नवोदयाच्या या प्रश्नाची. उत्तरे बघूया आपण कशी आहेत ते. एका संख्येत 50 मिळविले असता उत्तर 250 येते. जर त्याच संख्येतून 50 वजा केले तर उत्तर काय येईल? तर बघूयात आपण याचं उत्तर काय येईल. तर बघा, मी तुम्हाला एक दोन्ही ट्रिक सांगतो, शॉर्टकट एक ट्रिक सांगतो आणि डायरेक्ट एक सांगतो. तर आपण ती संख्या मानू आपण की x येईल म्हणून, पण ते म्हणते की 50 मिळवले असता उत्तर 250. म्हणजेच काय येईल, एक जर बाजूला काढला ती तर उत्तर येते 250 आणि प्लसचं तिकडे गेल्याच्या नंतर होईल मायनस. म्हणजे x ची किंमत जी आलेली आहे ती आलेली आहे 200. म्हणजे आपल्याला आता ती संख्या भेटली 200. त्याच संख्येतून 50 वजा केले, म्हणजे आता या संख्येतून जर आपण 50 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळते 150. आता ही जी स्टेप झालेली आहे ती पूर्ण याच्यात आहे. कसं सोडवायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं ते. पण आपण जर डायरेक्ट केलं, बघा, जर एका संख्येत 50 मिळविले असता उत्तर 250 येते. मग जर 50 मिळवल्यावर 250 येते, याचा अर्थ ती संख्या पहिली काय होती, 200 होती. आणि त्याच संख्येतून 50 वजा करा म्हणजे उत्तर किती येते, 150 उत्तर येते. ही त्याची शॉर्टकट ट्रिक. परीक्षेमध्ये जर तुम्हाला ऐन टायमाला नाही समजलं, सुचलं नाही काय कसं सोडवायचं, तर त्यावेळेस याचा उपयोग करा. नसतं तर प्रश्न समजला वाचून बघा, मिळवले म्हणल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल आणि उत्तर किती आले 250. जेव्हा मिळवले 250 पहिले म्हणजे त्याच्या आजची संख्या किती होती, 200 होती आणि त्याच संख्येतून 50 वजा करायचे म्हणजे आपलं उत्तर येते 150. तर त्याच संख्येतून 50 वजा केले असता उत्तर काय येईल, तर उत्तर येते 150. आपला पर्याय नंबर आहे सी. तर आपला दुसरा प्रश्न आहे, 110 मधून 17 ही संख्या किती वेळा वजा करावी म्हणजे बाकी 8 उरेल. बाकी 8 उरेल. 17 ही संख्या किती वेळेस वजा करायची, म्हणजे आपण सगळ्यात अगोदर काय घेऊ, आपली जी संख्या होती ती होती 110 आणि जी बाकी होती 8 उरेल त्या बाकीला आपण याच्यातून वजा करू. किती उत्तर राहते, 102. आता या 102 ला काय करायचे, 17 ने भागायचे. 17 सखी 102 म्हणजे 6 वेळेस. तर 110 मधून 17 ही संख्या किती वेळा वजा करावी म्हणजे बाकी 8 उरेल. तर 17 ही संख्या 6 वेळेस वजा करावी म्हणजे बाकी 8 उरेल. बघा, त्यानंतर दुसरा प्रश्न खाली परत लिहून दिलेला आहे. 1/1/4 कंसात आहे प्लस कंसात 4/102 बरोबर किती. तर याला बघूया आपण कसं सोडवायचं. बघा, तर एक आपण जशाला तसं ठेवू. गुणाकाराचा नियम आहे, अपूर्णांकाचा भागाकार करताना दुसऱ्या संख्येचा व्यस्त गुणाकार करावा. आपण याला व्यस्त घेऊ. इथे 4 आणि खाली 1. बघा काय होईल, आणि हे प्लस मध्ये गुणाकार जशाला तसा राहील. म्हणजेच काय करायचं आता, 4 गुणिला 1/2. तर याला सॉल्व करूयात आपण. 1 1 1 आणि इथे 1 4 म्हणजे तिथं 4/2 प्लस 4 दुनी 8 8 आणि 1 9 नाही 4 1 4 आणि खाली राहील 2. मग इथं 2 होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर यालाही 2 न करावं लागेल छेद समान करण्यासाठी. म्हणजे 4 गुणिला 2 आणि 1 गुणिला 2 म्हणजे 4 आणि 2 किती, 4 दुने 8 प्लस 2 प्लस आता इथे येते 4/2 बरोबर 8 आणि 4 12 12/2. म्हणजेच आपलं उत्तर यायला पाहिजे 1 12/2. जर पर्यायामध्ये याला पूर्ण भाग गेला तर पर्यायात शोधायचं की उत्तर पुन्हा दिलेलं आहे का, पर्यायामध्ये दिलेलं आहे का. जर याच्यात मध्ये पर्याय दिलेला असेल त्याचं उत्तर 6 सुद्धा निघते. बे बे बेसक 12 नसतं तर जे पर्याय दिलेले असतील त्याच्यामधलं तुमचं पर्याय नंबर ए बरोबर आहे आणि पहिल्या याच्यातलं डी बरोबर आहे. तर प्रश्न दिलेला आहे, एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. 1/5 म्हणजे काय, तर 1/5 भरलेला आहे. ते पूर्ण भरण्यासाठी जर आणखी 40 लिटर पाणी टाकले म्हणजे किती,
40 लिटर पाणी आणखी टाकलं, 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती लिटर, म्हणजे ते पूर्ण भांडे किती लिटरचं आहे ते विचारलंय. तर मग आपण बघू कितीची कमी आहे. जर पूर्ण 5 भरलेले असेल तर म्हणजे इथं 4/5 ची कमी आहे, म्हणजे 4/5 रिकाम आहे. खालचं दिलेलं असते म्हणजे ते पूर्ण रिकाम भरलेलं आहे आणि वरची क्षमता म्हणजे ते एकच भरलेलं आहे, 4 रिकामे. जर हे भांड पूर्ण 5 पैकी 5 भरलेलं असतं तर ते पूर्ण भांड भरलेलं आहे, पण इथे एक दिले म्हणजे 4 रिकाम आहे. 4 रिकाम आहे तर म्हणजे 40 ला किती, तर 4 एक 4, 4 10 40. आता या दोन्हीचा करा गुणाकार, म्हणजे 10 गुणिला 5 बरोबर 50 लिटर. म्हणजे त्या भांड्याची क्षमता किती लिटरची आहे, 50 लिटरची आहे. क्षमता किती लिटरची आहे, 50 लिटरची आहे. आपला पर्याय नंबर सी. प्रश्न तर काय दिलं बघा, पहिले आवाज तुम्ही कर. राहुलने गोष्टीच्या पुस्तकाचा 2/5 भाग वाचून झाल्यावर 120 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती किती वाचले, 5 पैकी 2 भाग वाचले, तरी सुद्धा किती वाचायची शिल्लक राहिली, 120. मग 5 पैकी फक्त 2 वाचले म्हणजे शिल्लक किती राहिले वाचायची, परत 3/5. 3/5 वाचायची राहिली. तर आणि एक म्हणजे हे तर वाचलं एवढा, आता हे वाचायची राहिली 120 पाने शिल्लक राहिली, म्हणजे किती राहिली पहा, 3 एक 3, 4 त्रिक 12 म्हणजे हे 40. म्हणजे आता काय करायचं आपल्याला, 40 गुणिला 5 बरोबर 4 पंचे 20 आणि राहिलेला हा 0, म्हणजे तर त्या पुस्तकाला एकूण पाणी किती, तर त्या पुस्तकाला एकूण पाणी किती येत रे, 200. आपला पर्याय नंबर डी. पहा आपला प्रश्न आहे की 2/1 गुणिला 3 प्लस 2/3 गुणिला 5 प्लस 2/5 गुणिला 7 प्लस अशी सिरीज गेलेली आहे 2/15 गुणिले 17. अशा टाइमात काय करायचं, फक्त बघा शेवटची संख्या आणि पहिली संख्या याचा करायचा गुणाकार, म्हणजे 17 एक 17 आणि वरची सिरीज 2 2 ची आहे, पण ती किती वेळेस गेली, इथं 15 आणि 17 दिले, म्हणजे तिथं काय यायला पाहिजे, तर 1 2 3 4 आणि हे 15च्या नंतरची संख्या जी येते ती इथं टाकायची, म्हणजे 16/17 या प्रश्नाचं उत्तर आहे. सोप्या भाषेत ज्या वेळेस असा कुठे प्रश्न दिसल, शेवटची संख्या आणि इथं ती पहिली संख्याचा करायचा गुणाकार आणि याचं काय करायचं, याच्यात एक गॅप पडलाय, म्हणजे इथं काय करायचं, एक पुढची संख्या घ्यायची, या शेवटच्या संख्येच्या पुढची संख्या इथं घ्यायची. आपलं उत्तर काय आले, 16/17. पर्याय नंबर सी. पण जर याच जागी जर 1 1 असते, काय असते, 1 1. चला उदाहरण पाहू आपण याचं. 1 प्लस आपण घेऊ 1 गुणिला 2 प्लस 1 प्लस 2 गुणिला 3 1 प्लस 3 गुणिला 4 डॉट 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 1 प्लस 9 गुणिला 10. तर बघा तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, सरळ सरळ मी काय म्हटलं, शेवटची संख्या आणि पहिली संख्याचा काय करायचा गुणाकार, 10 एक 10. पण आता काय सगळी सिरीज 1 1 न सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये फरक पण काहीच नाही है ना, म्हणजे वरची संख्या इथे लिहून टाकायची, उत्तर येते तुमचं 9/10. क्लिअर. बघा याच्यामध्ये 1 2 3 सोडलं, 3 4 5 5 6 7 असे 1 1 2 2 च्या फरकाने घेतले. इथं फरक आहे का, नाही. 1 नंतर 2 2 नंतर 3 3 नंतर 4 4 नंतर 5 5 नंतर 6 9 नंतर 10 अशा पद्धतीने, आणि वरची संख्या सुद्धा 1 1 दिलेली आहे. अशा टाइमात खालच्या शेवटची आणि पहिली संख्येचा गुणाकार आणि त्याच्या आधीची संख्या म्हणजे 1 1 1 1 लिहिल्या जाणार 9/10 पर्यंत. तर अशा पद्धतीने आपण हे काही प्रश्न इथं पाहिलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो.